आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। येलदरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असताना युवक वाहून गेला। जिंतूर तालुक्यातील येलदरी धरण परिसरात 22 सप्टेंबर सोमवार रोजी दुपारी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असताना 3 तरुणांनी धरणाच्या खाली पुलाजवळ पोहण्याचा प्रयत्न केला, मात्र हा थरार जीवघेणा ठरला। परभणी शहरातील भारतनगर येथील सूरज सिद्धार्थ अंबुरे हा 20 वर्षीय युवक प्रचंड प्रवाहात वाहून गेला असून तो बेपत्ता झाला आहे। परभणी येथील किरण जनार्दन अंबुरे, प्रेम राहुल धाडवे व सूरज सिद्धार्थ अंबुरे हे तिघे तरुण एका दुचाकी क्रमांक MH22 AU 7768 येलदरी धरण पाहण्यासाठी आले होते। दुपारी त्यांनी धरणाखालील अरुंद पुलाजवळ नदीत पोहण्यासाठी उड्या घेतल्या। त्यातील करण व प्रेम कसाबसा बाहेर आले, मात्र सूरज अंबुरे हा प्रवाहाच्या तडाख्यात सापडला। घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील प्रसाद होडंबे यांनी तत्काळ जिंतूर पोलिसांना कळविले। पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी पोंड, पोलीस अंमलदार सुनील राठोड, नामदेव धोत्रे, संतोष पैठणे यांनी घटनास्थळी धाव घेतली। उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती, मात्र धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे अडथळे येत आहे। धरण परिसरात सुरक्षेचा अभाव, येलदरी धरणातून पाणी सोडले जात असताना परिसरात पर्यटकांची गर्दी होत असते, मात्र येथे कोणतीही सुरक्षा यंत्रणा नसल्याने पर्यटक बिनधास्तपणे नदीपात्रात उतरत आहे। पोहणे, फोटोशन, सेल्फी काढणे यासारख्या धोकादायक कृतीमुळे अशा घटना घडत आहे। या परिसरात कायमस्वरूपी पोलिसांचा बंदोबस्त ठेवून सुरक्षा व्यवस्था उभी करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे। सेलू शहरात ईद मिलादुन्नबी निमित्त इस्लामिक क्विज स्पर्धेत 205 विद्यार्थ्यांचा सहभाग। ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या शुभ प्रसंगी आज दिनांक 23 सप्टेंबर मंगळवार रोजी सूफी एज्युकेशन ट्रस्ट आणि डॉक्टर झाकीर हुसेन एज्युकेशन ट्रस्ट यांच्या सहकार्याने सेलू शहरातील घिसेखान नगरातील मदीना फंक्शन हॉलमध्ये एक अनोखी इस्लामिक क्विज स्पर्धा आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये स्थानिक उर्दू शाळांमधील इयत्ता 5वी ते 8वीच्या 205 विद्यार्थ्यांनी भाग घेतला। विशेष शैक्षणिक अभ्यासक्रमावर आधारित या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना सूफी एज्युकेशन ट्रस्टने 512 प्रश्न असलेले एक व्यापक पुस्तक प्रदान केले होते। या पुस्तकात पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे जीवन, खलिफांचे चरित्र, पैगंबराचे जीवन आणि मूलभूत धार्मिक प्रश्न समाविष्ट होते। परीक्षेत त्याच पुस्तकातून प्रश्न विचारण्यात आले होते। आधुनिक परीक्षा पद्धतीप्रमाणे ही परीक्षा UPSCच्या धर्तीवर घेण्यात आली, जिथे प्रत्येक प्रश्नासोबत पर्यायी उत्तरे देण्यात आली होती आणि विद्यार्थ्यांना योग्य उत्तरावर वर्तुळ करायचे होते। सेलू शहराच्या इतिहासातील ही पहिलीच इस्लामिक क्विज स्पर्धा होती, जी सूफी एज्युकेशन ट्रस्टचे सचिव आणि सेलू शहरातील डॉक्टर झाकीर हुसेन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अलहाज मोहम्मद अब्दुल अलीम सोफीसर यांच्या देखरेखीखाली आयोजित करण्यात आली होती। सेलू शहरातील जिल्हा परिषद शाळा, शैलजा प्राथमिक शाळा, यासिर उर्दू प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, खान अब्दुल गफ्फार खान हायस्कूल आणि डॉक्टर झाकीर हुसेन प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील एकूण 205 विद्यार्थ्यांनी सूफी इस्लामिक क्विजमध्ये भाग घेतला। सेलू शहरातील मदीना मस्जिदचे इमाम मौलाना शेख रईस कासमी साहब उर्फ ख्वाजा मौलाना सैयद इसाक, हाफिज मोहम्मद जुनेद फुरखानी, सैयद हमीद भाई, शेख रिजवान, सैयद साबिर, इरशाद खान, शफीक खान, अब्दुल गफूर, निसार बेलदार आणि इतर विद्वानांनी परीक्षा केंद्रावर भेट देऊन यशस्वी कार्यक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला। सोफी सर झाकीर हुसैन प्राइमरी स्कूल के जो है हेडमास्टर हैं, उनके जब से इस स्कूल के अंदर उनकी जो है जलवा फरोज हुए इस ओहदे को संभाले हैं, मैंने देखा कि उनके अंदर अल्लाह तबारक व तआला ने जो सलाहियतें रखी हैं और जो काबिलियत दी है, उन सलाहियतों को, उन काबिलियत को तलबा के अंदर, उनके दिल व दिमाग के अंदर कैसे फिट किया जाए, कैसे तरक्की के राह पे बच्चे आगे बढ़े, बड़े अखलास के साथ, खुलूस के साथ और लिल्लाहियत के साथ इस
इदारे की, प्राइमरी हाई स्कूल की जो है बड़ी मेहनत और जद्दोजहद कर रहे हैं। मैंने देखा खेल के मैदान में भी बच्चों को आगे बढ़ाते हैं और अमली जो रियादत है, मश्क है और जो है तालीमी एतबार से है। मैंने हर वक्त जो है उनके इसमें प्राइमरी स्कूल में पत्रकारावरील हल्ल्याचा व्हॉइस ऑफ मीडिया पालमतर्फे निषेध। त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारावर झालेल्या हल्ल्यातील आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालम व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने दिनांक 23 सप्टेंबर मंगळवार रोजी पालम तहसीलदार यांना निवेदनद्वारा करण्यात आली। यावेळी या हल्ल्याचा पत्रकारांच्या वतीने निषेध करण्यात आला। त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेले जी24 तासचे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे, पुढारी न्यूजचे ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी शिवगाड करीत मारहाण केली। या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी होऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। दिलेल्या निवेदनावर भास्कर लांडे, धोंडीराम कडंबे, शिवाजी शिंदे, गुणवंत सराफ, चांदभाई तांबोडी, बाळासाहेब फुलपगार, गोविंद सोलेवाड, रुक्माजी गिंजिने, अवधूत जाधव, मोतीराम शिंदे, विनोद कांबळे, संग्राम खेडेकर, प्रल्हाद पांचाळ, अंबादास ठाकूर, भगवान करंजे, शेख गौस यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहे। सेलू तालुक्यातील सोना गावाला पाण्याचा विळखा। सोमवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ढगफुटीदृश जोरदार पावसाला सुरुवात झाली। या जोराच्या पावसात सेलू तालुक्यातील सोना गाव परिसरात नदी नाले दुथडी भरून वाहू लागल्याने सोना हे गाव पूर्णपणे पाण्याच्या विळख्यात सापडले। गाव परिसरातून बाजूस दुधना नदी जाते। लोअर दुधनातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने आणि ढगफुटीदृश्य पावसाने नदीकाठच्या गावात अतिवृष्टी झाली। याचा सर्वाधिक फटका बालूर मानवत रोडवरील राज्य रस्ता क्रमांक 253 पासून 1.5 किलोमीटर अंतरावरील सोना गावाला बसला आहे। या गावाचा संपर्क तुटला असून गावास चाहू बाजूने पाण्याने वेढा दिला आहे। अनेक वर्षापासून गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे, मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष होत आहे। तसेच गावातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने होत्याचे नव्हते झाले आहे। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। शेतकऱ्यांना प्रशासनाने तत्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकरी वर्ग करत आहे। गंगाखेड परडी रोडवर झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू। भरधाव वेगातील वाहन चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना 22 सप्टेंबर रात्री 8:30 वाजेच्या सुमारास गंगाखेड परडी रोडवर स्टेशन वडगाव फाटा येथे घडली। या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जोरावर मुर्तुजा पठाण यांनी तक्रार दाखल केली की मखदूम मुर्तुजा पठाण, वय वर्ष 46 असे मयताचे नाव आहे। सोमवारी रात्री मखदूम पठाण हे मित्राला करमतांडा येथे सोडण्यासाठी दुचाकीवरून गेले होते। परत गावाकडे वनवाटी येथे येत असताना वडगाव फाटा स्टेशनजवळ अज्ञात वाहनाच्या चालकाने मखदूम पठाण यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली। त्या धडकेत ते गंभीररित्या जखमी झाले। जखमी अवस्थेत उपचारासाठी गंगाखेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्राथमिक उपचार करून परभणीतील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले। या ठिकाणी आल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करत मखदूम पठाण यांना मृत घोषित केले। अपघातात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचा अधिक तपास गंगाखेड पोलीस करत आहे। शालेय जिल्हा सेपक टकारा क्रीडा स्पर्धेत नूतन विद्यालयाचे वर्चस्व। युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र पुणे व जिल्हाधिकारी कार्यालय परभणी, नूतन विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमानाने 22 सप्टेंबर रोजी नूतन विद्यालय इंडोर क्रीडा हॉलमध्ये शालेय जिल्हा सेपक टकारा क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन नूतन सचिव डॉक्टर V.K. कोठेकर यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष डॉक्टर S.M. लोया,
होते। प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सहसचिव जयप्रकाश बिहाणी, पर्यवेक्षक रोहिदास मोगल, डी सोनेकर, मुख्याध्यापक देशपांडे, जिल्हा सचिव गणेश माडवे सर, तालुका क्रीडा संयोजक प्रशांत नाईक आदी उपस्थित होते। शालेय जिल्हा ग्रामीण क्रीडा स्पर्धेत 14, 17 आणि 19 वर्ष आतील मुले एकूण 32 संघातील 160 खेळाडू सेलू, पाथरी, जिंतूर, गंगाखेड, पूर्णा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला। हेक्टरी 50,000 भरपाई देण्याची सेलू तालुका दबाव गटाची मागणी। गेल्या काही दिवसापासून मराठवाड्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मूग, सोयाबीन, कापूस यासारख्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शेतात सर्वत्र पाणी साचले असून धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांना पूर आले आहे। यामुळे परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद या सर्व जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले आहे। सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले असले तरी दसरा आणि दिवाळी हे सण जवळ आले आहे। शेतकऱ्यांनी नगदी पीक पूर्णपणे वाया गेले असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे। हवामान खात्याने पुढील काळातही मोठ्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे। त्यामुळे शासनाने तातडीने दिवाळीपूर्वी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा आणि कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयाप्रमाणे सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। सेलू तालुक्यासह मराठवाड्यातील कोणतेही महसूल मंडळ मदतीपासून वंचित राहू नये असा आग्रह निवेदनातून करण्यात आला आहे। दिलेल्या निवेदनावर सेलू तालुका दबाव गटाचे निमंत्रक ॲडव्होकेट श्रीकांत वायकर, इसाक पटेल, ओमप्रकाश चव्हाण, ॲडव्होकेट देवराव दडवे, ॲडव्होकेट योगेश सूर्यवंशी, सतीश काकडे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहे। पुलावरून पाणी वाहत असल्याने धानोरा काडे पूल वाहतुकीसाठी बंद। गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे पालम ते ताडकाडस जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावरील धानोरा काडे पुलावर पाणी आल्याने हा पूल वाहतुकीसाठी तत्काळ बंद करण्यात आला आहे। अलीकडच्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांचा पाण्याप्रवाह वाढला असून गोदावरी नदी धोकादायक पातळी ओलांडून वाहत आहे। त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षितेस प्राधान्य देत प्रशासनाने पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। या मार्गाने जाणाऱ्या वाहनधारकांना व नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। तसेच पूरस्थिती गंभीर असल्याने आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये, सतर्क राहावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। सेलू बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर संजय रोडगे यांचा सत्कार। सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर संजय रोडगे यांचा श्रीराम प्रतिष्ठान सेलू संचलित विविध घटक संस्थांच्या वतीने हा दिनांक 23 सप्टेंबर मंगळवार रोजी भव्य सत्कार करण्यात आला। हा कार्यक्रम विद्याविहार संकुल, रवडगाव रोड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी कायदा व्यवसायात उल्लेखनीय कार्य करणारे ॲडव्होकेट दत्ता कदम यांचाही सन्मान करण्यात आला। सत्कार सोहळ्यास श्रीराम प्रतिष्ठानचे सचिव डॉक्टर सविता रोडगे मॅडम, डॉक्टर आदित्य रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे सर यांच्यासह आदींची उपस्थिती होती। सेलू तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस व कम्युनिस्ट पक्षाची मागणी। सेलू तालुक्यात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्यात मुसळधार पाऊस पडत आहे। सेलू तालुक्यातील मंडळमध्ये अतिवृष्टी, पडझड, ढगफुटी, ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। नदी, नाले, ओढे व ओढेकाठची करोडो टन माती व पिके वाहून गेली आहेत। अतिवृष्टीमुळे घराची पडझड झाली आहे। गुरे ढोरे पशुधन वाहून गेले आहे। अतिवृष्टीत सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। त्यामुळे संपूर्ण तालुक्यात
अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीचे मशागतीचे काम ठप्प झाले आहे. कीड व रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे सेलू तालुका सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ आर्थिक मदत देऊन शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनावर सेलू तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हेमंतराव अडळकर, कॉम्रेड उद्धव पौड, कॉम्रेड रामकृष्ण शेरे, माजी नगराध्यक्ष पवन अडळकर यांच्यासह आदींच्या स्वाक्षरी आहे. पत्रकारावरील हल्ल्याचा व्हॉइस ऑफ मीडिया मानवतर्फे निषेध. मानवत येथील व्हॉइस ऑफ मीडियातर्फे त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करून दोषीवर कठोर कारवाईची मागणी आज दिनांक 23 सप्टेंबर मंगळवार रोजी करण्यात आली. या संदर्भात मानवत तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की 20 सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वर येथे व्रत करण्यासाठी गेलेल्या जी24 तासचे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे आणि पुढारी न्यूजचे ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगवर कार्यरत गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अचानक हल्ला चढवला. दगडफेक व लाथाबुक्क्यांनी झालेल्या या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्रकारावर वारंवार होणारे असे हल्ले हे लोकशाहीला काळिमा फासणारे आणि चौथा स्तंभ दडपण्याचा प्रयत्न असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. समाजातील अन्याय, भ्रष्टाचार व सामाजिक प्रश्न प्रकाशात आणण्यासाठी पत्रकार अहोरात्र परिश्रम घेतात. त्यांच्यावर होत असलेले हल्ले निंदनीय असून या प्रकरणातील हल्लेखोरांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याची मागणी करण्यात आली. तसेच राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनामार्फत विशेष उपाययोजना करण्यात याव्यात व भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस आणि प्रभावी धोरण राबवावे अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. दिलेल्या निवेदनावर व्हॉइस ऑफ मीडिया मानवतचे तालुका अध्यक्ष कचरूलाल बारहाते, अलीम खान पठाण, वसंत मांडे, इरफान बागबान, किशन बारहाते, कपिल शिंदे, विलास बारहाते, अब्दुल हफीजभाई बागबान, रमेश यादव यांच्या स्वाक्षरी आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची कनेरवाडी येथील शेतकऱ्यांची मागणी. बालूर येथून जवळच असलेल्या कनेरवाडी येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार सेलू यांना निवेदन देऊन ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. कनेरवाडी येथील शेतकऱ्यांनी आज दिनांक 23 सप्टेंबर मंगळवार रोजी सेलू तहसीलदार यांना मागणीचे निवेदन दिले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सेलू तालुक्यातील बालूर मंडळात मागील 20 दिवसापासून सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे चालू खरीप हंगामातील पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन, मूग, कापूस, हळद या पिकावर पावसाचा गंभीर परिणाम होऊन पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनावर प्रदीप चव्हाण, महेंद्र वाटुरे, नितीन चव्हाण, बालासाहेब काकडे, विजय चव्हाण, माणिक वाटुरे, अविनाश काकडे, मुंजाभाऊ चव्हाण, शिवाजी काकडे यांच्यासह आदी शेतकरी बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहे. परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.